नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा यश प्राप्ती स्टडी पॉईंट ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे। आपण करंट अफेअरचे टॉप प्रश्न बघत आहोत, जेणेकरून तुम्हाला 2025च्या सर्व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम मिळेल। चला आजच्या व्हिडिओचा आपण पहिला प्रश्न पाहूया। अभय प्रभावान हे देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे स्थापन करण्यात आले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 पुणे। अभय प्रभावान हे देशातील पहिले डिजिटल संग्रहालय पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे आणि हे संग्रहालय इंद्रायणी नदीकाठी स्थित आहे। तसेच हे संग्रहालय जैन धर्माशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 2 पाहूया आपण। 6 जानेवारी 2025 रोजी भारतीय रेल्वेचा 70वा विभाग म्हणून डॅश तयार करण्यात आला आहे। तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 जम्मू तवी। जम्मू तवी या ठिकाणी 70वा विभाग म्हणजे भारतीय रेल्वेचा 70वा विभाग स्थापन करण्यात आला आहे। आपण भारतीय रेल्वेचे मुख्यालय आणि विभागावर अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया। मध्य रेल्वे विभाग मुंबई या ठिकाणी स्थित आहे। तसेच उत्तर मध्य रेल्वे विभाग इलाहाबाद या ठिकाणी स्थित आहे आणि पूर्व मध्य रेल्वे विभाग हजीरापूर तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभाग सिकंदराबाद या ठिकाणी स्थित आहे आणि पश्चिम मध्य रेल्वे विभाग जबलपूर या ठिकाणी स्थित आहे। तुम्हाला ही जी इमेज दिसत आहे त्या इमेज वाईज अभ्यास करा। काही गोष्टी पाठ करायच्या नसतात, की काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात। त्या जर तुम्ही अशाच डायग्राम वाईज जर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही वारंवार जर असाच डायग्राम वाईज सोडवलं तर तुम्हाला हे पाठ करण्याची गरज पडणार नाही, ही गॅरंटी देतो मी तुम्हाला। आपण भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली हे पाहूया। 16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे धावली आणि ही रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली आणि या रेल्वेने कापलेले अंतर 34 किमी इतके होते। जर तुम्हाला मेलमध्ये जर अंतर विचारले तर 24 मैल इतके होते। या रेल्वेला 14 डबे आणि 3 इंजिन होते। आयोग आपल्याला त्या तिन्ही इंजिनचे नाव विचारत असतो। त्या तिन्ही इंजिनचे नावे सिंध, साहेबा आणि सुलतान हे होते। या रेल्वेमध्ये 400 व्यक्तींनी प्रवास केला होता आणि पहिला भारतीय प्रवासी म्हणून आपण जगन्नाथ शंकर शेठ हे बघतो। 1842 मध्ये जे ज्ञानोदय ख्रिश्चन वृत्तपत्र चालू झाले होते ते हेनरी यांनी चालू केलेल्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी या रेल्वेचा उल्लेख चाक्या मसोबा असे संबोधले आहे। या रेल्वेची सुरुवात भारताचे गव्हर्नर डलहौसी यांच्या कार्यकाळात घडली आणि डलहौसी यांचा कार्यकाळ जर विचारला आपल्याला 1848 ते 1856 दरम्यान इतका होता। डलहौसी यांच्या कार्यकाळामध्ये घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना पाहूया आपण। डलहौसी यांनी काही संस्थाने खालसा केली व काही संस्थाने विलिनीकरण केली। जसे ब्रह्मादेश म्हणजे आजचा म्यानमार हे लॉर्ड डलहौसीने आपल्या याच्यामध्ये विलिनीकरण करून घेतले आणि दत्तक विधान नामंजूर बरेच संस्थाने आपल्याला दिसतात की जसे सातारा, जेतपूर, संबरपूर, ओरछा तसे उदयपूर, झाशी, नागपूर यासारखे बरेच संस्थाने लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करताना आपल्याला दिसतात। लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्ये अजून आपल्याला बऱ्याच घटना दिसतात की जसे शैक्षणिक सुधारणा झाल्या, रेल्वे सुधारणा झाली, तार यंत्रणा सुधारणा झाली, डाक सुधारणा यासारखे बरेच आपल्याला चांगले कार्य आपल्या लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळामध्ये झालेले दिसतात आपल्याला। प्रश्न क्रमांक 3 पाहूया आपण। अलीकडेच भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 LR श्रीहरी। LR श्रीहरी हा भारताचा 86वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे। जर आपण 85वा जर बुद्धिबळ ग्रँडमास्टर जर पाहिला तर पी श्याम निखिल हे 85वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनले होते आणि ते तामिळनाडूचे होते। भारतातील पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद हे होते, ते 1988 ला झाले होते। प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण। ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे डॅश हे भारतातील पहिले राज्य बनले आहे। तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 केरळ। केरळ हे भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे राज्य बनले आहे। आपण भारतातील जे झालेल्या महत्त्वाच्या घटना पहिल्या घटना आहेत त्यांच्यावर माहिती पाहूया। भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र सेवाग्राम येथे स्थापन करण्यात आले। देशातील पहिले काचेचे पुलाचे उद्घाटन तामिळनाडू येथे करण्यात आले। तसेच देशातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग होय आणि भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा म्हणजे दिल्ली विधानसभा होय
आणि पहिले काचे ते वन्यजीव उद्यान हे नोएडा येथे स्थापन करण्यात आले आणि ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य केरळ होय. प्रश्न क्रमांक 5 पाहूया आपण. जगप्रसिद्ध खगोलशास्त्र व विज्ञान प्रसारक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 3 86व्या वर्षी. जयंत नारळीकर यांचे निधन 86व्या वर्षी झाले आहे. आपण जयंत नारळीकर यांच्याविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती पाहूया. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला आणि त्यांच्या आत्मचरित्राचे नाव चार नगरातले माझे विश्व हे होते आणि त्यांना पद्मभूषण पुरस्कार 1965 या वर्षी भेटले आणि पद्मविभूषण पुरस्कार 2004 ला देण्यात आला. तसेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2010 ला देण्यात आला आणि साहित्य अकादमी पुरस्कार 2014 रोजी देण्यात आला. आणि जयंत नारळीकर हे 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि हे साहित्य संमेलन 2021व्या वर्षी पार पडले आणि ठिकाण नाशिक या ठिकाणी पार पडले. प्रश्न क्रमांक 6 पाहूया आपण. हिंदी महासागर परिषद 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 ओमान या देशात. हिंदी महासागर परिषद 2025 ओमान या देशात पार पडली आणि ही परिषदेची आवृत्ती जर पाहिली तर 8वी आवृत्ती होती आणि ठिकाण मस्कत ओमान या ठिकाणी पार पडली. आणि या परिषदेची सुरुवात आपल्याला 2016 पासून झालेली दिसते आणि सर्वात प्रथम ही परिषद सिंगापूर या देशामध्ये पार पडली. प्रश्न क्रमांक 7 पाहूया आपण. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे डॅश राज्य कोणते? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 2 उत्तराखंड. स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड राज्य बनले आणि जर स्वातंत्र्यापूर्वीचा जर विचार केला आपण तो गोवा हे राज्य होते. प्रश्न क्रमांक 8 पाहूया आपण. 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेता कोण बनले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 बानू मुस्ताक. 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेता बानू मुस्ताक बनले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न कुठेतरी नोट करून ठेवणे खूप गरजेचे, कारण की तुम्हाला एक्झामच्या अगोदर फास्ट रिव्हिजनसाठी खूप अत्यंत उपयुक्त ठरतील. कारण की 80% विद्यार्थी एक्झामच्या अगोदर चालू घडामोडीचं काय वाचाव काय नाही याच्यामध्ये खूप गोंधळून जातात. त्याच्यासाठी हे तुम्हाला एक्झामच्या अगोदर खूप अत्यंत उपयुक्त ठरतील. त्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही हे प्रश्न कुठेतरी नोट करून ठेवण्याचे खूप गरजेचे. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया आपण. प्रथम ऑलिम्पिक संशोधन संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 1 गुजरात. प्रथम ऑलिम्पिक संशोधन संमेलन गुजरातची राजधानी गांधीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले. प्रश्न क्रमांक 10 पाहूया आपण. प्रथम जैविक मत्स्य क्लस्टर कोणत्या डॅश राज्यामध्ये सुरू करण्यात आले? विद्यार्थी मित्रांनो, त्या प्रत्येकच्या जागेवर प्रथम आहे, थोडं पीपीटी मध्ये करेक्शन आहे. तर याचे योग्य आन्सर असेल पर्याय क्रमांक 4 सिक्कीम. प्रथम जैविक मत्स्य क्लस्टर सिक्कीम या राज्यात सुरू करण्यात आले आहे आणि मत्स्यपालनामध्ये भारताचा क्रमांक दुसरा लागतो. तसेच जर प्रथम क्रमांक जर पाहिला तर प्रथम क्रमांकावर आपल्याला चीन असलेले दिसते आणि सर्वात जास्त मत्स्यपालन उत्पादनात भारतामधले जे राज्य आहेत त्यांच्याविषयी माहिती पाहूया. प्रथम क्रमांकावर येणारं राज्य म्हणजे आंध्र प्रदेश होय, दुसरं तामिळनाडू, तसेच तिसरं उत्तर प्रदेश आणि चौथे ओडिसा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे क्वेश्चन कसे वाटतात कसे नाही मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून तुमच्यासमोर मी असेच करंट अफेअरचे टॉप क्वेश्चन घेऊन येतो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.